हॅलो अँड वेलकम. तर सायन्सच्या सेकंड चॅप्टरमध्ये त्याची आपण एक्झरसाइज सॉल्व करतो आहे. तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितले असतील तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला काही प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे, आपण डिस्कस करूया वन बाय वन. सो फर्स्ट क्वेश्चन म्हटलं आहे की एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, एकदम सोपा असा क्वेश्चन आहे, काही जास्त विचार करायची गरज नाही. सो पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये काय फरक आहे? तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे राहते? नंबर 1 बाय कशामुळे? पोझिशन ऑफ बॉडी किंवा स्टेट ऑफ बॉडी. इट इज अ एनर्जी ड्यू टू स्टेट ऑफ अँड ऑब्जेक्ट ज्या स्टेटमध्ये असेल त्याची काय असते? पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशामध्ये असते? एनर्जी ऑफ बॉडी. कायनेटिक म्हणजेच काय होते? मोशन. एनर्जी ऑफ बॉडी ड्यू टू इन मोशन. हा मोशनमध्ये आहे म्हणून या बॉडीची काय आहे? एनर्जी आहे. सो फर्स्ट एकदम सिंपल आहे. नंतर मग तुम्ही असं म्हणू शकता पोटेन्शियल एनर्जीचं फॉर्म्युला काय आहे? mgh लिहू शकता तुम्ही. पण अक्षरात फक्त ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे. कशाचं? फक्त ग्रॅव्हिटेशनल, कारण की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहे. दुसरे पण पोटेन्शियल राहू शकते, ते तुम्ही 10th 11th 12th मध्ये हळूहळू शिकणार तुम्ही. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे? हाफ mv². ओके, राईट, काही प्रॉब्लेम नाही. नंतर आणखी तुम्ही एक काय म्हणू शकता की पण ते म्हणण्यापेक्षा ते ॲक्च्युअली दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. की सिमिलॅरिटी काय? की एक एनर्जी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा दुसरी एनर्जी पहिल्यामध्ये कन्वर्ट होऊ शकते. त्यात काही प्रॉब्लेम नाही, ते एकदम सोपं काम आहे. ठीक आहे, हे झालं आपलं कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीमधलं बेसिक डिफरन्स. एक डिफरन्स लिहायची गरज आहे, जास्त लिहायचं नाही. डिटेलमध्ये पास असेल तर तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता, व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, derive the formula for kinetic energy of an object of a mass moving with the velocity v. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल, हाफ mv². इथपर्यंत कसं पोहोचलो होतो आपण ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ते सॉल्व केलेलं आहे आपण. हाफ mv² हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पूर्ण तरी डिराईव्ह करायची इच्छा असेलच तर तुम्ही करू शकता. व्हिडिओमध्ये जाऊन चेक करा किंवा बुकमध्ये बघू शकता, तिथे हा क्वेश्चन डिराईव्ह करून दाखवलेला आहे कायनेटिक एनर्जीचा. की कायनेटिक एनर्जी असते काय ॲक्च्युली? एनर्जी ड्यू टू मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एवढं सोपं काम आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे आपल्याकडे? प्रूव्ह दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट ऑन रिचिंग द ग्राउंड इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय सांगायचं आहे आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली आहे? कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे बेसिकली काय म्हणू आपण? एका बॉडीची टोटल एनर्जी काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. टोटल एनर्जी इज सेम. जेवढी स्टार्टिंगला होती तेवढीच कशी सगळ्यात शेवटी पण राहायला पाहिजे. ही पण गोष्ट आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केली आणि डिटेलमध्ये डिराईव्ह पण केला की काय पोटेन्शियल एनर्जीपासून कायनेटिक एनर्जी कशी होते. ते एक बॉल राहते असा, तर बॉलमध्ये पहिले पोटेन्शियल किती राहते याची? या हाईटवर असल्यामुळे mg आणि h. जसं जसं बॉल खाली ट्रॅव्हल करते तर खाली वेलोसिटी किती होऊन जाते त्याची? आठवत असेल तर √2gh. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ mv². सो हाफ mv² फॉर्म्युला अप्लाय करा. हाफ m. ठीक आहे, हाफ mv² अप्लाय करा तुम्ही फॉर्म्युला. तर तुम्ही हाफ mv²चा फॉर्म्युला अप्लाय केला, इथे काय येणार? आता व्हीची व्हॅल्यू, इथे काय येणार? आता व्हीची व्हॅल्यू आहे. सो हाफ mv², व्ही किती आहे आपली? √2g आणि h. याचा स्क्वेअर आणि रूट काय झाला? कॅन्सल. तर फायनल तुम्हाला काय भेटलं? हाफ m × 2gh. 2 कॅन्सल, शेवटी किती झाला तो? mgh. हा h आणि हा h काय सेम आहे. म्हणजे जेवढी कायनेटिक एनर्जी तुमची फायनली होती तेवढीच काय होती? अगदी पोटेन्शियल एनर्जी होती. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय भेटलं तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी. कधी बोलता बोलता मी खूप फास्ट बोलून जातो, तुम्ही थोडा पेशन्स ठेवा. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, डिटरमाइन द अमाऊंट ऑफ वर्क डन वेन अन ऑब्जेक्ट. याचं काम संपलं. याचं काम संपलं, याचं पण काम संपलं. काहीतरी एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, त्याला आपण इरेज करून टाकू.
सो नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं की हे झालं आहे, हे झालं आहे, हा झाला आहे. डिटरमाइन द अमाऊंट ऑफ वर्क डन वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. डिस्प्लेस म्हणजे हा जर इथे होता आधी, मग तो काही वेळानं काय झाला, डिस्प्लेस झाला. किती डिग्रीने, 30 डिग्री. विथ रिस्पेक्ट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. म्हणजे जर या डायरेक्शननं फोर्स लागला असेल, ठीक आहे, आता मी फोर्स या डायरेक्शनने लावतो, पण डिस्प्लेसमेंट कुठे झाला आहे, डिस्प्लेसमेंट असं झालं आहे 30 डिग्रीवर. ठीक आहे, होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही याला उलटं पण काढू शकता की जर मी इथे फोर्स लावला असा, डिस्प्लेसमेंट किती डिग्रीवर झालं, 30 डिग्रीवर, हे डिस्प्लेसमेंट झालं. तर वर्क डनचा फॉर्म्युला काय होता, वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. विसरू नका, थिटा महत्त्वाचं आहे. थिटा म्हणजे काय असते, अँगल. अँगल किती दिला आहे, 30 डिग्री. सो एफ इंटू डी इंटू कॉस 30. कॉस 30ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का, कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. कॉस 30ची व्हॅल्यू आहे. मग तुम्ही जर व्हॅल्यू इथे पुट केली, तुम्हाला काय भेटलं, वर्क इज इक्वल्स टू एफ इंटू डी इंटू √3/2. हे ओरिजिनल वर्क होता आपला. सो वर्क इंटू √3/2 हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सोपं आहे, काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ एन ऑब्जेक्ट हॅज 0 मोमेंटम. मोमेंटम किती आहे, 0 आहे. अरे यार, मोमेंटम तर 0 म्हटलं, मग कसं. तर मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे का, मोमेंटम काय असते हमेशा, मोमेंटम असते आपला, मोमेंटम काय असते, मास इंटू वेलोसिटी. आता बघा ही कंडिशन बघू आपण, की सॉल्व करताना काय काय विचार करावा लागते. की आपल्याकडे दिला मोमेंटम, तर मोमेंटम आपल्याकडे आहे P इज इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी. आता त्यांना काय म्हटलं, मोमेंटम किती आहे, 0 मोमेंटम आहे, म्हणजे P किती झाला, 0. सो दिस इज इक्वल्स टू 0. आता दोन गोष्टीचं प्रोडक्ट 0 किंवा होऊ शकते, एक तर मास 0 असेल किंवा वेलोसिटी 0 असेल, दोनपैकी एक 0 असेल. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, ½ mv². जर तुम्ही पहिल्या केसमध्ये वेलोसिटी 0 ठेवली तर कायनेटिक एनर्जी किती होणार, ½ m आणि 0चा स्क्वेअर. 0चा स्क्वेअर 0 असते आणि 0नं कशाला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे, 0. किंवा जर तुम्ही मास 0 ठेवलं तर परत कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ½ mv². आता मास 0 ठेवून बघा, 0 इंटू v². 0नं कशाला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार, 0. तर परत सेकंड केसमध्ये पण काय झालं, कायनेटिक एनर्जी किती आली तुमची, 0 आली. हा एकदम इझी, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो कायनेटिक एनर्जी काय आली तुमची, 0. सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, नेक्स्ट क्वेश्चन की वाय द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज 0. आता हा आपण क्वेश्चन पुरा व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे, तरी एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. की जर समजा एखादं ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे, ठीक आहे, एखादं ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये, जर सर्कल काढला सपोज, ठीक आहे, हा सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट आपल्या इथे, ठीक आहे, इथे रेडियस आहे, इथं सेंटर आहे आपलं, इथे आपला रेडियस आहे. आणि हा ऑब्जेक्ट कसा आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आता बाहेर चालला, तर हे काय झालं तुमचा, समजा तुम्ही इथे फोर्स लावत आहे या डायरेक्शननी, किंवा आतमध्ये किंवा बाहेर, दोनपैकी एक कुठलाही फोर्स लावत आहे, आणि डिस्प्लेसमेंट कुठे होत आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शननी. तिथे काय असणार आहे, फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट, किंवा आपण म्हणू शकतो परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये काय फोर्स लागला आहे, किंवा डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर डायरेक्शन, कशाच्या, फोर्सच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आहे ना. मग आता प्रॉब्लेम बघा काय झाला आहे, तर जेव्हा आपण असा परपेंडिक्युलर डिस्टन्समध्ये फोर्स लावला तर काय झालं, थिटा किती झाला, परपेंडिक्युलर म्हणजे होते 90 डिग्री. आपला वर्क डनचा फॉर्म्युला काय होता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. आता व्हॅल्यूज पुट करा. एफ तर आपल्याला माहीत नाही, डी आपल्याला माहीत नाही, पण कॉस माहीत नाही, पण थिटा 90 डिग्री माहीत आहे. कॉस 90ची व्हॅल्यू किती असते, 0. पण तुम्हाला काय भेटलं, एफ इंटू डी इंटू कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे, 0. जर नाही माहीत तर लक्षात ठेवा की कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे, 0 डिग्री. जेव्हा आपण वर्कचे डिफरंट केस पाहतो तेव्हा आपण बघितलं की कॉस 90ची व्हॅल्यू किती असते, 0. सो 0ने कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय राहते, 0. तर रिझन काय होतं की फोर्स हा परपेंडिक्युलर कशाला, डिस्प्लेसमेंटला, म्हणून वर्क डन किती असते, 0. ठीक आहे. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नसेल तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन.
त्याच्यामध्ये आपण आन्सर बघितले, काही डाऊट नसेल असं मी अज्यूम करतो. क्वेश्चन नंबर 2 थोडं जास्त मोठं झालं, छोटा छोटा. ओके ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, चूज वन और मोर करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे. फॉर अ वर्क टू बी परफॉर्म, काम करायचं आहे तर एनर्जी काय होईल सांगा. आता बघा, तुम्ही कुठलंही काम करा, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला समजा चेअर उचलून ठेवायला सांगितलं असेल किंवा एखादी सामान उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन द्यायला सांगितलं असेल, तर ह्या कामात आपण थकून जातो. थकून झालं म्हणजे एनर्जी काय झाली, वेस्ट झाली. पण ॲक्च्युली एनर्जी काय होते, वेस्ट होत नाही. एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, वर्कमध्ये. जर तुम्हाला नसेल माहीत तर वर्क आणि एनर्जी काय सेम आहे. जेवढं आपण वर्क केलं, खालची गोष्ट वर नेऊन ठेवाले, ते कुठं स्टोअर झाली, त्या बॉडीमध्ये. कशासाठी, ॲज अ एनर्जी. तर म्हणजे एनर्जी काय होणार आहे, ट्रान्सफॉर्म होणार आहे. वन प्लेस टू अनदर, किंवा कॉन्सन्ट्रेट होणार आहे, किंवा ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनदर, किंवा डिस्ट्रॉय. एनर्जी कधी डिस्ट्रॉय होत नाही, कारण की नियम काय आपला एनर्जी कन्झर्वेशनचा, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉइड, है ना. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, नॉट डिस्ट्रॉइड. मग काय होतं, ट्रान्सफॉर्म झाली. काय, एनर्जी जर ट्रान्सफॉर्म करायची असेल तर वर्क होईल याची काहीही गॅरंटी नाही. जसं वरचा बॉल खाली पडला, तिथं मोशन झालं, डिस्प्लेसमेंट झालं, काही प्रॉब्लेम नाही. वर्क झालं, बॉलनं स्वतःवर वर्क केलं, दुसऱ्यावर केलं आहे काय नाही. फोर्स हमेशा दुसऱ्या बॉडीवर लावावं लागते, आणि ते जर डिस्प्लेस झाली तर वर्क. मग जेव्हा तू वरून बॉल खाली पडते त्याच्यावर वर्क कोणं केलं, ग्रॅव्हिटीनं केलं. ते झालं वर्क, ग्रॅव्हिटीने केलं. त्याच्यामध्ये काय झाली, एनर्जी ट्रान्सफर झाली. काय होती, कायनेटिकची पोटेन्शियल किंवा पोटेन्शियलची कायनेटिक. पण सेम गोष्ट सगळ्या ठिकाणी होऊ शकते का, बिलकुल होऊ शकते. तर एनर्जी काय होऊ शकते, ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन प्लेस. म्हटलं लक्षात ठेवा, एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसपर्यंत एनर्जी ट्रान्सफर नाही होत, ऑब्जेक्ट ट्रान्सफर होते. काय ट्रान्सफर होते, इथे ऑब्जेक्ट ट्रान्सफर होते, एनर्जी ट्रान्सफॉर्म होत नाही. ट्रान्सफॉर्म काय होते, एनर्जी एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये, पोटेन्शियलपासून कायनेटिक, सनपासून दुसऱ्या गोष्टीमध्ये. ते काय वर्क झालं. आता प्रॉब्लेम असा आहे, ते जर समजा फोटोसिंथेसिस झालं, झाडांना फूड बनवलं, त्याला कुठे भेटली, सनची एनर्जी भेटली, त्यांना कशामध्ये कन्वर्ट केली, कार्बोहायड्रेटमध्ये. मग आता प्रॉब्लेम म्हणाल का तुम्ही तर वर्क केलं की नाही केलं, कारण की तुम्हाला तर झाडाचा हाल दिसत नाही, झाडं जागेवरचं उभंच असतं जागेवर, डिस्प्लेसमेंट नाही आहे, फोर्स दिसत नाही आहे. पण या केसमध्ये एक क्वेश्चन असा आहे की हे जे आहे ना, हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन टाईप टू अनदर, हे पॉसिबल तर आहे, पण ते एनर्जीचा टाईप दुसरा असते. तो टाईप कसा असते, दुसरा असते. काही ठिकाणी हीट जनरेट होते, काही ठिकाणी मोमेंटम येते, काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट होते, काही ठिकाणी लाईट निघते बाहेर. हे सगळे काय ट्रान्सफॉर्म होते, हे पॉसिबल आहे. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड. हे पण म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकत, डिपेंड करते. उदाहरणार्थ जर तुम्ही खालचा बॉल वर नेऊन ठेवला तर काय झालं, एनर्जी जमा झाली. कुठली एनर्जी जमा झाली, जे खालून वरपर्यंत न्यायला जे वर्क आपण केलं ते वर्क कशामध्ये जमा झालं, ॲज अ एनर्जीमध्ये. सेम लॉजिक मग तुम्ही काय म्हणू शकता, वरून जे बॉल खाली सुटते तर ते काय होणार, एनर्जी ट्रान्सफॉर्म कशामध्ये, काय पोटेन्शियल टू कायनेटिक. मग ते जमा झाली काय बघा, पहिल्या केसमध्ये तुम्ही खालून वरपर्यंत वर्क केलं ते वर्क काय झालं, तिथं कॉन्सन्ट्रेटेड झालं, जमा झालं कुठे, त्या बॉलमध्ये. ते कोणतं वर्क होतं, ते पोटेन्शियल वर्क. ते जमा कुठे झालं, बॉलमध्ये. तो जर वरचा बॉल खाली पडला तर पूर्ण पोटेन्शियल एनर्जी खतम झाली, पण ती कशामध्ये पूर्ण बदलली, कायनेटिकमध्ये. ती कायनेटिक एनर्जी कुठे आली, बॉलमध्ये. ते कॉन्सन्ट्रेट होऊ शकते, ट्रान्सफॉर्म होऊ शकते. नेक्स्ट, जूल कशाचं युनिट आहे, सगळ्याला माहीत आहे. जूल इज अ युनिट ऑफ फोर्सचं नाही, फोर्सचं काय, न्यूटन आहे. वर्क कशामध्ये मोजतो आपण, फोर्स पर युनिट, फोर्स इंटू टाईम, फोर्स इंटू डिस्टन्स. ते काय असते, वर्क, जूल. वर्क जूलमध्ये असते, आणि जेवढं वर्क आहे तेवढंच काय असते, एनर्जी. एनर्जी आणि वर्क आपण सेम युनिटमध्ये मोजतो, ते युनिट काय, जूल. ठीक आहे, लक्षात ठेवा. ते अल्टरनेटिव्ह मधला एकच असेल तर कंपल्सरी नाही, 2 पण राहू शकते किंवा 3 पण अल्टरनेटिव्ह करेक्ट राहू शकतात. नेक्स्ट, विच of the forces involved in dragging a heavy object on a smooth horizontal surface have the same magnitude. सेम मॅग्निट्यूड पाहिजे. तर स्मूथ होरिझॉन्टल सरफेस आहे, याच्यावर बॉक्स ठेवला आहे, याला आपण ड्रॅग करता म्हणजे ओढत आहे. ठीक आहे, या डायरेक्शनने ओढत आहे. तर त्यांना म्हटलं का, लक्षात ठेवा काय पाहिजे, सेम मॅग्निट्यूडचा फोर्स पाहिजे. जेवढा फोर्स इकडे लागेल तेवढाच फोर्स कुठे लागेल, इथे लागेल, फ्रिक्शन. बरोबर ना, फ्रिक्शन. दुसरा,
जर इथे ग्रॅव्हिटेशन असेल खाली फोर्स, ग्रॅव्हिटेशनचा त्याला अपोज करणारं कोण असते? नॉर्मल रिॲक्शन. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे, एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हॉरिझॉन्टल अप्लाइड फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, रिॲक्शन. ग्रॅव्हिटेशनल, आता इथे इम्पॉर्टंट प्रश्न डिपेंड करते, विच फोर्सेस इन्व्हॉल्ड इन ड्रॅगिंग द हेवी ऑब्जेक्ट ऑन द स्मूथ. आता कोणते इन्व्हॉल्ड आहे म्हणते, हा आणि हा तर करेक्ट आहे, पण हा ओढण्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का? नाही. ओढण्यासाठी कोणते इन्व्हॉल्ड आहे? हा फोर्स ओढते त्याला, आणि त्याला थांबवणारा कोण आहे? फ्रिक्शनचा फोर्स आहे. थांबवायला कोणता आहे? फ्रिक्शनचा फोर्स. जरी हे दोन फोर्स अपोजिट आहे, सेम मॅग्नेट्यूडचे आहे, पण हे इथं काम करत नाही, कारण की बॉडीची मुवमेंट कुठे आहे? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आपण ड्रॅग करतो. ड्रॅग करतो म्हणजे काय? फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि हॉरिझॉन्टल फोर्स काय? अपोजिट आहे एकमेकाच्या. हे दोघं जरी करेक्ट असेल, पण ते मुवमेंटला सपोर्ट करत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट काय म्हणते क्वेश्चन, पॉवर इज अ मेजर ऑफ. आता पॉवर कशामध्ये मोजतो आपण? रॅपिडली म्हणजे लवकरात लवकर, किती लवकर आपण वर्क करू शकतो म्हणजे टाइम, पॉवर अपॉन टाइम, सॉरी वर्क अपॉन टाइम म्हणजेच काय होते? पॉवर. तोच आपला फॉर्म्युला आहे, वर्क अपॉन टाइम. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू परफॉर्म द वर्क. आता एनर्जीचीच गोष्ट आली, काम करायला एनर्जी किती लागते? जेवढं तुम्ही काम करणार तेच ते एनर्जी लागणार आहे. तर वर्क आणि एनर्जी सेम असते, त्याच्या पॉवरशी काहीही घेणं देणं नाही. नंबर 3, द स्लोनेस विथ विच द वर्क इज परफॉर्म. तर स्लोनेस नाही म्हणू शकत, पण बघा प्रॉब्लेम तोच आहे की रॅपिड म्हणजे पण फास्ट होते, हा पण कशाशी रिलेटेड आहे? टाईमशी रिलेटेड आहे. स्लोनेस पण काय? टाईमशी रिलेटेड आहे. म्हणजे इथं काय आलं? बेसिकली वर्क डन अपॉन टाईम आला. तर मग वर्क डन अपॉन टाईम, तर तुम्ही वर्क स्लो करा किंवा फास्ट करा. स्लो जरी केलं तुमची पॉवर कमी आहे, फास्ट केलं तुमची पॉवर जास्त आहे, पण दोन्हीमध्ये काय मोजतो आपण? पॉवर मोजतो. तर हे पण क्वेश्चनचं करेक्ट आहे. लेंथ ऑफ टाईमने, टाईमचा लेंथ कधीच मोजत नाही. ठीक आहे. ते याच्यामध्ये आलं ए आणि 3 नंबरचं. वाईल ड्रॅगिंग और लिफ्टिंग द ऑब्जेक्ट निगेटिव्ह वर्क इज डन बाय. ड्रॅगिंग आणि लिफ्टिंग म्हटलं आहे. आता पहिले ड्रॅग करू आपण. हा ड्रॅग केला इकडे फोर्समध्ये, तर या डायरेक्शन आपली डिस्प्लेसमेंट आहे, कारण इकडे घेऊन चाललो आपण याला. त्याला अपोज करणार कोणता फोर्स आहे? फ्रिक्शन. तर फ्रिक्शन अपोजिट साईडला चाललं म्हणजे वर्क काय ते केलं? निगेटिव्ह वर्क केलं, तर फ्रिक्शन फोर्स अपोजिट साईडला. आता जर एखादी गोष्ट मी लिफ्ट करतोय, हा बॉक्स आहे, खालून वर घेऊन गेलो, इकडे फोर्स लागला, तिकडे डिस्प्लेसमेंट लागला, पण याला खाली कोण ओढत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी हे वर्क काय होणार आहे? निगेटिव्ह. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. ते झालं आपलं. अशा टाईपला आपण सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चनवर जाऊया. राईट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह. प्रॉपर अल्टरनेटिव्ह सांगायचं आहे म्हणजे काय होऊ शकते? अ पोटेन्शियल एनर्जी ऑफ अवर बॉडी इज लिस्ट. लिस्ट म्हणजे काय होते? कमी. लिस्ट म्हणजे काय होते? एकदम कमी असली पाहिजे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh. एच म्हणजे काय होते? हाईट. बघा मास एका माणसाचं फिक्स राहते, जी पण फिक्स आहे, चेंज काय होणार? फक्त हाईट. तर कमी पाहिजे म्हणजे हाईट पण काय लागणार? कमी लागणार आहे, लिस्ट लागेल. लिस्ट म्हणजे जेवढी कमी हाईट तेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी. आता लक्षात ठेवा, तुम्ही चेअरवर बसले आहे. ठीक आहे. चेअरवर बसले, समजा ही चेअर आहे. ठीक आहे. आणि तुम्ही चेअरवर बसले आहे, तर तुमची हाईट ग्राउंडपासून एच झाली. नंतर म्हणते खाली बसले आहे. जर तुम्ही खाली बसले असाल तर तुमची हाईट आणखी कमी झाली. नेक्स्ट काय म्हणते? स्लीपिंग ऑन द ग्राउंड. झोपले आहे ग्राउंडवर. हे ग्राउंड आहे, तुम्ही झोपले आहे. हाईट किती? एकदम छोटी आहे. आणि स्टँडिंग म्हटलं तर ऑलरेडी उभा आहे तुम्ही, जास्त हाईट झाली. तर सगळ्यात जास्त हाईट कुठे आहे? स्टँडिंगमध्ये. ते सगळ्यात जास्त हाईट झाली म्हणजे सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी. इथं काय विचारलं? सगळ्यात कमी विचारलं आहे. कमी केव्हा राहणार? जेव्हा हाईट कमी राहील. हाईट कुठे कमी आहे? झोपल्यावर. सो स्लीपिंग ऑन द ग्राउंड करेक्ट आन्सर. द टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली हे इम्पॉर्टंट. फ्रीली फॉल करत आहे. टोटल एनर्जी आधीच सांगितलं, फॉर्म्युला आपला सरळ सरळ आहे. कुठल्याही केसमध्ये एनर्जी चेंज होत नाही, त्याचा फॉर्म चेंज होते. टोटल एनर्जी कधीही बदलत नाही. जेवढी टोटल एनर्जी सुरुवातीला होती तेवढीच टोटल एनर्जी शेवटी पण राहील. सो डिक्रीज नाही करत, इन्क्रीज नाही करत. सुरुवातीला इन्क्रीज नंतर डिक्रीज काहीच नाही. काय होते? रिमेन अनचेंज, बिलकुल बदलत नाही. टोटल एनर्जी आधी जेवढीच होती तेवढीच राहणार. नेक्स्ट, इफ वी इन्क्रीज द वेलोसिटी ऑफ कार मुव्हिंग ऑन अ फ्लॅट सरफेस टू 4 टाइम्स. ठीक आहे. सो आता फ्लॅट सरफेस आहे हा, याच्यावर काय आपली एक कार आहे.
नवीन टाईपची कार आहे. ठीक आहे. आता या कारची सुद्धा सुरुवातीची वेलोसिटी आहे व्ही. आता नवीन वेलोसिटी काय झाली त्या कारची, नवीन वेलोसिटी कारची झाली आहे 4 टाइम्स 4v झाली आहे. मग त्यांना काय विचारलं आहे, फ्लॅट सरफेस 4 टाइम्स देन इट्स पोटेन्शियल एनर्जी इज. तर विचारलं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय परत mgh म्हणजे झालं पोटेन्शियल एनर्जी. ते m कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट, फक्त काय डिपेंड करते h. तर स्पीड कितीही असू द्या, कारची हाईट ग्राउंडपासून तेवढीच राहणार आहे. मग जर हाईट सेम असेल तर h पण सेम राहील. h सेम आहे म्हणजे m सेम, g सेम, h सेम. तर पूर्णच्या पूर्ण गोष्टी काय झाल्या, सेम राहिल्या. सो देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी काय राहणार आहे, रिमेन्स सेम, काहीही बदलणार नाही. जेवढी होती तेवढीच राहणार, कारण की याच्यामध्ये हाईटमध्ये काहीही बदल झाला नाही. यांना सरळ म्हटलं आहे की सरफेस कसं आहे, फ्लॅट आहे. सो इट विल ट्वाईस, बिलकुल नाही. इट विल नॉट चेंज, महत्त्वाचं, बदलणार नाही. नेक्स्ट डी ऑप्शन. सो द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट डज नॉट डिपेंड, वर्क डन ऑन ऑब्जेक्ट म्हणते, डज नॉट डिपेंड ऑन डिस्प्लेसमेंट. हे तर बिलकुलच नाही, कारण की वर्कचा फॉर्म्युलाच काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय होते, मास इंटू ॲक्सेलरेशन, लक्षात ठेवा, डी इंटू कॉस थिटा. आता ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तर आपण वर्क काढू शकतो. आता यानं काय म्हटलं, डू नॉट डिपेंड, म्हणजे हे इक्वेशनमध्ये कुठली गोष्ट नाही आहे. डिस्प्लेसमेंट तर आहे, चालते. अप्लाइड फोर्स तर पाहिजेच. इनिशियल वेलॉसिटी बघा, इथे कुठेच तुम्हाला वेलॉसिटी दिसणार नाही, म्हणजे वेलॉसिटीवर वर्क डिपेंड करत नाही. कशावर डिपेंड करते, डिस्प्लेसमेंटवर करते, फोर्सवर करते, अँगलवर करते, थिटावर, पण वेलॉसिटीवर डिपेंड करत नाही. हे झालं आपलं थर्ड क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन आहे, हे आपण क्वेश्चन्स बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. इथे आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पुट करू शकता. काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की चुकीचं सारखं वाटत आहे, ते ॲक्च्युअली चुकीचं आहे नाही. काही गोष्टीमध्ये तुम्ही कॉम्प्लेक्सिटी बघू शकता क्वेश्चन्समध्ये काय असते. तर जसं तुम्ही विचार करणार त्या हिशोबाने तुमचे आन्सर चेंज होईल. आणि काही गोष्टी थोड्याशा हायर लेवलमध्ये जाऊन तुम्ही समजू शकता. जे तुम्ही 11-12मध्ये जाणार तर तुम्हाला समजणार की काही क्वेश्चनचं आन्सर असं का बरं आलं. जेवढं जास्त होईल तेवढ्यापर्यंत आपण आपल्या क्वेश्चनचे आन्सर आपल्या बुकच्या आतमध्ये असलेल्या कन्सेप्टवरच सॉल्व करणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू व्हेरी मच.